विद्वान ऐकणाऱ्यांसाठी चिंतन आहे. मी कीर्तन नेहमी समोरची माणसं पाहून करणार. तुम्ही परमार्थात मोडलेली माणसं आहे. तुम्हाला बाईची बाबाची गोष्ट सांगून मी चव घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल. आता इथं परत थोडा घोटाळा आलाय. धन्य मी मानी नाही मानणारही आहे आणि मानतोय. का? माझं प्रेम नामावर. आणि सत्य भक्त काय ना, बायको तर जाणारच होती. खेत करायचं काही, आई मारणारच होती, बाबाजी मला त्रास देणारच होता. पण नामावर प्रेम राहिलं हे धन्य. प्रेम नामावर करा. आता आमदार साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम केलाय ना. आमदार साहेबांनी एक काम केलं पाहिजे. आता या मतदारसंघात तुमच्या शैक्षणिक मध्ये शालेय कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे आणि शिक्षकाचे मोबाईल बंदच पाहिजे असा नियम केला पाहिजे. शाळेच्या कालावधीत 11 ते 5 विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद ठेवा. 50% कार्यक्रम यशस्वी. अरे मी बोलतो तर मी मत देतो. मी बोललो का शिक्षक म्हणतात तू ह्या बापाचं काय जात. पण नाही, मोबाईल मुळे कार्यक्रम फेल गेलाय. पहिली गोष्ट वाचन संपलंय. मला 15 दिवसावर 12वी आली. तसं पाहिलं तर आता 9 तारीख म्हणजे काय 1 महिना राहिला 12वीच्या परीक्षा. पुस्तक सुद्धा मुलं उचकत नाही. 1 महिना 10वीला राहिलाय. बोलायचं नाही कोणी. शिक्षकाला कोणी जो बोलला ते तिथे टिप्पणीच लगेच. शिक्षकांच्या भावना दुखावल्या. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचवले. शब्द तो पुरून ऐकल काय काही शब्द काय किती सांग. तणावपूर्ण शांतता. तणाव असल्या शांतता नाही. बोलायचं नाही कोणी. अक्षरशः मुलींची विनोद नाही. आता ज्यांची मुलगी 12वीला असेल ना, माहिला म्हणलं तिचा घरी गेल्या मोबाईल घ्यायचा. आज शेवटच्या पेपरपर्यंत तुला मोबाईल मिळणार नाही, तरच ती 35% होईल. आणि ती जर अशीच दिली तर ती आपली 99% घालील. हा विनोद नाही. मुलीला मोबाईल नको. हा विनोद नाही. राग येतो लोकांना इंद्रिकडचा. पण मुलींना मोबाईल दिल्यामुळं खेळ झालाय. बरं आईला काय वाटत नाही त्याची. आईला जर म्हणाला तुमची पोरगी मुलाच्या गाडीवर दिसली, तिची आई म्हणती ती पर्यावरणाचा स्टडी करते. तिने वनस्पती शास्त्र घेतलं ना, त्यामुळं तिला डोंगराला हिंडावं लागतं. अजून नाही, इथून पुढे काळ वाईट येणार आहे. मुलांची बुद्धी ढासळली. काय पोरांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. मुली ऐकत नाहीत. आणि मुलींच्या बाबतीत मग पिढी कमवून काय उपयोग आहे. कितीला आहे तू? हा 5वी. शिमी का मराठी? शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. मिल्क इज ए, सांगू नका. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. लिक्विड करेक्ट. कार्बन नो. कार्बन सॉलिड. कार्बन डायऑक्साइड गॅस. तू कितीला आहे रे? हा तुमच्या मागायला आपला हा 8वी आहे का? शिमी का मराठी? हा शिमी 8वी. स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. स्टोन. 9वीला कोण येतं? 9वीला मुलींमध्ये 9वीला कोण आहे? नाही. 10वी. तुम्ही दाखले काढून घेतले का? 10वीलाच आहे ना. मग कितीला आहे? FYBA. हा शेअर BAचा आहे. लगेच नक्की तू एव्हरी. तू कितीला आहे? ग्रॅज्युएट. MA BA BCom मराठी. अकाउंट. हा अकाउंट
यस BA BCom आहे का तू? SY कशाच? BCom ला काम गेले एवढे मोठे? नाही, BSc ला चान्सेस आहे. BSc ला सर्व्हिस करता येते. तू कितीला आहे का? 5वी. मी असं आहे कसं तू का? वा, तुला काही करायचं का? ट्युशन आहे तुला? ट्युशन क्लास आहे का? नावा क्लास. काय येण्याचा बाजार झाला. काय करायचं क्लास लावायची? आणि मुलं आम्हाला आम्ही आयुष्यात क्लास लावले नाही, लावायचेच नाही. अर्धा पाऊण तास मुलाचा मोबाईल बंद, 1 तास मुलाचा मोबाईल बंद, 1 तास मुलीचा मोबाईल बंद, मुलीच्या आईचा मोबाईल बंद. तिघा जणांनी बसायचं, आईनं तिच्याकडून आरती करून घ्यायची, बसायला घेऊन घ्यायचं आणि अभ्यास करून घ्यायचा. हा पैसे झाले ते 500 रुपये काजू चारा पोरांना. ते ट्युशन मुळे ते तू किती जाते शाळेत? सकाळी 8, परत येते 12:30, ट्युशनला जाते लगेच कितीला? जगून जाते. त्यांना जगू द्या, खेळू द्या, पुढे आणू द्या. ही संधी पुन्हा ही इंग्लिश मिडियमला जी पोर आहेत ना, इंग्लिश मिडियम माझे होते, माझं मी काढून घेतले. नको म्हणलं एकच पोर आपल्याला ते जगलंच नसतं. काय हाल आहे त्या पोरांचे. मला 5 वाजताच ती आई कार्ट उचलायची होती, थंडी मारण्याची. ती कार्ट डायरेक्ट बाथरूम मध्ये. ती कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चैन खो. ते म्हणायचं अगं झाली. एवढ्या देगे म्हणायचं रिक्षा आली. तो टाय, ती बॅग, ती सॅग, चपाती, एवढीच बटाट्याची फूल, ती पीठ. गाडीत जर बसलं ना दिसत नाही बाकड वाचणार. गाडीत जर उतरलं ना ते हसत नाही. त्याची ऐकच पाहत राहते. ते म्हणतं मी पाप काय केलं. तुम्ही पहा महाराज, आपण महाराज शाळेत होतो ना, शाळा सुटली का अख्ख्या गावाला कळायचं. एका हातात चड्डीने, एका हातात दप्तर. आणि त्यातल्या त्याच गुरुजीने म्हणावं उद्या सुट्टी आहे. आता हे हसत नाही, बोलत नाही. आपल्या वेळेस किती आनंद व्हायचा शाळेत. वा सुट्टी सांगितल्या वा. इतकं पूर्वीनं शाळेत अशा शेणाच्या खोल्या राहायच्या, फरशा नसायच्या, फरशा. आणि मग ते मुलं आणि मुलींचं ठरलेलं राहायचं बरं का. किती चांगलं जीवन होतं. मुलांनी शेण आणायचं, 2 मुलांनी पाणी आणायचं, मुलींनी वर्ग सारायचं. किती सुंदर वाटायचं. आणि काही मुली हुशार राहायच्या. ते शाळेच्या पुढचं सुद्धा सडा टाकून साडून घ्यायचं. शनिवारी दुपारी सुट्टी राहिली का साडून घ्यायचं. सोमवारी शाळेत फ्रेश वाटायचं का नाही. आता काय गेटवर माणूस, आतमध्ये माणूस, वर्गात माणूस, आणाय माणूस. त्याला मोकळं हिंदू त्याचा. शाळेच्या गेट मध्ये गाडी कोण लगेच झालं. त्या पोरांना स्वातंत्र्य नाही. आणि घरातही मी पोरं अभ्यास नाही करत. टीव्ही चालू, प्रेमा तुझा रंग कसा. आता सध्या सगळेच पाहत असतील तुम्ही. भैरवनाथाची मालिका चालू आहे ना. आमची टीव्हीची कधी गाठ पण नाही. पण मी मानतोय आणि मानी नाही. माझं संचित धन्य आहे. काय भाषा आहे. तसं ह्या परिसरात संचित धन्य आहे. एवढा मोठा कीर्तन महोत्सव झाला. आता मुलामुलींचे मोबाईल शाळेत पण केले पाहिजे. काळाची मी मानतो आणि मानी नाही. मला फायदा झाला. काय झाला? नामावर प्रेम केल्यामुळं धन्य झाला.